बरोबर घेऊन जाणार हे घराणं आहे, त्यांचे विचार आहेत. अहो प्रत्येक दिवाळीला मुस्लिम बांधवांना आम्ही फराळाला बोलवतो आणि मुस्लिम बांधव त्यांच्या सणाला आम्हाला शीरकुर्मा प्यायला बोलतात. हे पिढ्यानपिढ्या चालत आलेला संबंध आहे. कधी आमच्यात भांडणं होत नाही. आम्ही शीरकुर्मा प्यायला जातो, तरी दिवाळीला आमच्याकडे फराळा येतात. मग हे भारतीय जनता पार्टीवाले नुसतं पाकिस्तान आणि मुसलमान करणाऱ्याला हे निर्लज्जी जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला पाकिटावर शिक्का मारून अशा पक्षाला आपल्या मतदारसंघातून हद्दपार करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मी विनंती करतोय करण आमदार यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. करण आमदार दास विनंती आहे, थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून आज इथं आपण सर्वजण जमलेलो आहात. आज इथल्या व्यासपीठावर आपले लाडके उमेदवार विशालदादा पाटील व सर्वांची नावे घेत नाही, सर्वच इथले आज जे आपल्या स्टेजवर आहेत मान्यवर. मित्रांनो, तुम्ही गेले 1.5-2 महिने बघितलं असाल की कसं आपल्या दादांवर, विशालदादांवर अन्याय करण्यात आला. विशालदादा गेले 2.5-3 वर्ष झालं पूर्ण मतदारसंघ पिंजून काढत होते, पण एक कुठं तर पाटील घराण्याला संपवायचं हे कट करून त्यांना मुद्दाम तिकीट डावलण्यात आलं. पण मला आज सांगू इच्छितो की वसंतदादा पाटील हे एक विचार आहे, एक संघर्ष आहे आणि हा विचार संपवता येत नाही. आणि तेच या लोकांनी, इथल्या जनतेने, सांगलीच्या आपल्या विशालदादांच्या पाठीमागे लागून फॉर्म भरायला लावला. या सर्व सांगलीच्या जनतेने ही इलेक्शन स्वतःच्या हातात घेतली आहे. हे बघून भाजपचे बरेच लोक घाबरले. काय त्याला कारण काय? कारण की एका अपक्ष उमेदवाराला पाडण्याकरता हे आजी माजी मुख्यमंत्री येत आहेत, राष्ट्रीय नेते येत आहेत, तरी काय फरक पडणार नाही. कारण की नेते किती पण येतील, देशात नेतील, राज्यात नेतील, इतर राज्यात नेतील, पण तळागाळात काम करणारे कट्टर कार्यकर्ते आणि अशी जनता जी ज्यांच्या पाठीशी आहे त्याला कोणी पाडू शकत नाही. बरेच विरोधक म्हणतात की तुम्ही अजून किती वर्ष वसंतदादाचं नाव वापरणार आहे. मी आज या व्यासपीठावर सांगतो त्यांना, अहो आमचे आजोबा, आमचं रक्त, आमचा हक्क काय नाव वापरायचं. तुम्ही गेले 10 वर्ष गल्ली पण दिल्ली सत्तेत आहे, तरी सुद्धा 10 वर्षाने तुम्हाला अजून पंतप्रधानांचं नाव घ्यायला लागते मत मागायला. तुमचं कर्तृत्व कुठं आहे? दादा प्रभाग क्रमांक 5 येतोय, माझा वॉर्ड आहे प्रभाग क्रमांक 5. कृष्णा घाटाला गेलो, तिथले गंमत सांगतो. एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रम झाला आणि आम्ही सर्व असं मित्रमंडळी बसलेलो. मित्रमंडळी बसल्यानंतर तिथला एक व्यक्ती म्हणला, दादा गेले थोड्या वर्षांपूर्वी आपल्याला 2दा पूर आला, कोरोना येऊन गेला, एवढं महामारी संकट आलं, आम्ही एका व्यक्तीची वाट बघत होतो की आम्हाला ते मदत करावी म्हणून. मी म्हणलं, बाबा कुणाची तुम्ही वाट बघत होता? मला नाव वेगळं वाटत होतं, पण त्यांनी पंतप्रधानांचं नाव घेतलं. मला म्हणलं पंतप्रधान तू इथं काय म्हणून इथे येणार? ते म्हणलं गेले 10 वर्ष त्यांचं नाव मागून मत मागायला, आम्हाला तेच आमचे खासदार आहेत, आम्हाला इथं खासदारच माहित नव्हते, काय करणार, आम्ही त्यांची वाट बघालतो. मित्रांनो, सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे की मतदान करताना असा उमेदवार निवडा की जो तुमच्या हकेला, जे एक फोन केलं की तुमच्या मदतीला यायला पाहिजे. वर काय चाललंय आम्हाला तर लेनदेन नाही, आमच्या मदतीला, आमच्या त्रासात, आमच्या दुःखात साथ देणार नेता आम्हाला पाहिजे. इथं बरेच लोक, आता युवा पिढीला मला एक सांगायचं आहे की तुमच्याकडे प्रचाराचे बरेच लोक येतील आणि सांगतील की देशात हे घडते, देशात ते घडते, जगात दुनिया में भारत का डंका बज रहा है. त्यांना फक्त एवढं विचारायचं, ते काय पण असू दे, आमच्या मिरज जंक्शनचं नुतीकरणच काय झालं, आमचा रोजगार काय झाला, गेल्या 10 वर्षात तुम्ही सांगलीत किती प्रकल्प आणला, आम्हाला रोजगार कधी मिळवून देणार, हे तुम्ही त्यांना विचारायचं आहे. कारण की
आपल्याला मेन जे मुद्दे आहेत त्यातून मुद्दाम बोललं जाते, सगळं आपल्याला दुसरीकडे दिलं जाते. आपल्यावर जसं भारत देशावर इंग्रजांनी राज्य केलं, त्यांचा एकच मोठा होता डिवाइड अँड रूल, म्हणजे वेगळं करा, भांडणं लावा आणि त्यांचं राज्य करा. आज भाजप सरकार हेच करत आहे, आपल्या जाती धर्मात भांडणं लावते, ते निर्माण करते आणि त्यांची चपाती वाजून घेते. पण तेव्हा सांगतो की त्यावेळी वसंतदादा होते की ज्यांनी इंग्रजांशी लढताना छातीवर गोळ्या खाल्लेल्या आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि आता नवीन इंग्रज आले आणि आपल्या विषयात नवीन वसंतदादा आहेत, त्यामुळे यांना आपल्या पाठीशी राहायचं आहे. तर शेतकरी असेल, शेतात काम करतोय, कष्ट करतोय आणि घाम गाळतोय आणि सोयाबीन उगून सोयाबीनचा दर 4,000 पार जात नाही आणि पोरगा वर्षभर बघून म्हणजे आपली बार 400 पार. हे काय चाललंय? त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो. आणि दादा, मिरजेची जनता ही खूप प्रेमळ आहे की तो माणूस निवडून आला म्हणून समजा हा विचार आहे. मिरजेत ज्याला लीड मिळेल तो खासदार होतोय म्हणजे काय इथं सांगतो. मी पण मिरजेचा आहे, मिरजे सुपुत्र आहे. मी सांगतो विचार तुम्हाला की या वर्षी तुम्हाला जेवढे मतदारसंघ आहेत त्या सांगली जिल्ह्यात त्यात सगळ्यात जास्त हे लीड मिरजेतनंच मिळणार. आणि हे मित्रांनो, येत्या 7 तारखेला आपल्याला लिफाफा मिळालाय, तर लक्षात ठेवा आपण त्या लिफाफ्यात आपल्या आशीर्वाद घेऊन मताच्या रूपानं आशीर्वाद दादांना द्यायचा आहे आणि दादांना जास्तीत जास्त संख्येनं निवडून द्यायचं आहे. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष मान्य जयलाभाई यांनी आपलं मनोगत थोडक्यात 2 मिनिटात व्यक्त करावं. 9 वाजेपर्यंतची वेळ आपल्याकडे आहे. आपल्यानंतर अजून प्रमुख वक्ते बोलणार आहेत. उमेदवार साहेबांना पण आपल्याला बोलायची संधी द्यायची आहे. तर आपणास विनंती आहे की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य विचारमान आणि तुम्हा आम्हाचे सर्वांचे लाडके उमेदवार विशालदादा पाटील यांचं चिन्ह लिफाफा 17 नंबर EVM मशीनवर 1 नंबरला त्यांचं बटन आहे, त्या बटनवर चिन्ह दाबून त्यांना बहुसंख्य मताने विजय करा. आज मला हे सांगायचं आहे संजय काका पाटीलला की त्यांनी या 10 वर्षामध्ये का सांगली मिरज कुपन महापालिका असो, संपूर्ण लोकसभा मतदारसंघ असो, एखादं काम दाखवावं, एखादा कोणतीला दाखवावं, एखादं काम केलेला, एखादा पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, एखादा कॉलेजचा प्रश्न असेल, एखादा हॉस्पिटलचा प्रश्न असेल, नवीन का तर उद्योगधंदे आले असं काय केलंय का काय म्हणून त्यांना मतदान करायचं हे पहिला तुम्ही विचार करा. याच्या अगोदर आलेला मोदी सरकार सबका साथ सबका विकास, महागाई म्हणत होती. आज महागाई कुठं गगनाला मिळले की आता तुम्हाला महागाई दिसत नाही काय? खोटा प्रचार चालू आहे, खोटं टीव्हीवर प्रचार चालू आहे. अरे मुला बाळांनो, तुम्ही लोक खोट्या प्रचारला बोलता मला बळी पडू नका. कारण एखादा चूक आपल्याला भोवतोय. कारण 2013 साली पेट्रोलचा दर काय होतं, गॅसचा दर काय होतं हे बघा. डिझेलचा दर काय होता, पेट्रोलचा दर काय होतं, गॅसचा दर काय होतं. आज शेतकरी परेशान, महिला परेशान, संपूर्ण जनता परेशान. तर निवडून कसं येणार? 400 पार कसं होणार? अरे 40 पार होऊ शकत नाही. 40 पार हे थापाड्या हे बघा तुम्ही मला. अरे लॉकडाऊन केला काय विचार नाही. अरे काश्मीर टू कन्याकुमारी हा फार मोठा आपला देश आहे. 500 किलोमीटरचा प्रवास
आणि त्याचा बायका मुलाचा हाल काय झालं असतं लॉकडाऊनच्या वेळेला हे तुम्हाला माहित आहे काय? कोरोनाचं काळ आठवण करा, आठवण नोटबंदीचं काळ आठवण करा. आपला बायका मुलं रस्त्यावर आले, नोटबंदीला आपण रायगत झालो, पोलिसांच्या लाट्या काट्या आपण काढलं, ते विसरू नका. माझा शेतकरी बांधव, शेतकरी राष्ट्रभावासाठी आंदोलन करत असताना हा पापी सरकार, भाजपचा सरकार त्यांच्यावर काट्या लाट्या मारला, ते विसरू नका. माझा मराठा बांधव आरक्षण मागत होता, त्या आरक्षणाच्या बदल्यामध्ये तुम्ही लाट्या काट्या मारला, ते विसरू नका. हे सगळं आठवण करा. इलेक्शनला जाताना आता CA-NRCचा आठवण करा. कोणी मुस्लिम बांधव 3 तलाक कायदा मागितला नव्हता. जे न मागता तुम्ही देता, मी मागतोय लाईट बिल कमी करा, गॅसचा रेट कमी करा, पेट्रोलचा रेट कमी करा, मुलाचं शिक्षणचं दालन चालू करा, हे सांगत असतो. तर हे काय करत नाही. कापाड्या सरकार इथनं उधळून लावा आणि येणाऱ्या काळामध्ये 7 तारखेला विशाल पाटील यांना बहुसंख्य मताने निवडून द्या, एवढं सांगतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मिरज शहर सुधार समितीच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहे झहीर मुजावर. आदरणीय व्यासपीठ, आज मिरजेच्या ऐतिहासिक किसान चौकामध्ये दादा आपल्या विजयाची नांदी होत आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज मिरजेच्या वेगवेगळे सामाजिक संघटना असू दे, वेगवेगळे पक्ष असू दे, सर्वजण आपण विशालदादाचं काम करत आहे. मग आता विशालदादांना मिरजेत लीड मिळते, तर आता इथं वावगं काय चाललंय की विशालदादा अपक्ष निवडून आले तर BJP मध्ये जाणार, विशालदादा मागे आहे. तर मी सगळ्यांना एवढीच विनंती करतो की मिरजेचा विकास, मिरजेचा रेल्वे स्टेशनचा विकास, मिरजेचं सर्व काम जर करायचं असेल तर आपले तरुण तरफदार उमेदवार आदरणीय विशालदादा यांना प्रचंड बहुमताने विजय करा. आपल्याला सांगायला शर्म वाटायला पाहिजे की मिरजेचं रेल्वे स्टेशन, मिरजेचं जंक्शन आहे ते पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात प्रमुख आहे. सर्व जाती धर्माचे श्रद्धास्थान असणारे रेल्वे इथं जातात. खरं 5 रुपयाचा विकास सुद्धा या रेल्वे स्टेशनचा झाला नाही. आणि हा रेल्वे स्टेशनचा विकास जर व्हायचा असेल, MIDCचा विकास व्हायचा असेल, रस्त्याचा विकास व्हायचा असेल, तर तरुण तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व आपल्याला खासदार म्हणून संसदेत पाठवायचं आहे. आदरणीय विशालदादांना मिरज शहरातील सर्व पक्ष, सर्व जातीय संघटना आणि सर्व सामाजिक संघटनांनी लीड द्यावी अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आपल्यास विनंती करतोय माननीय निरंजन आवटी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 9 वाजेपर्यंतची वेळ आहे, तर आपण आपलं मनोगत थोडक्यात अगदी हटके स्टाईल मध्ये लवकरात लवकर संपवावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. विशाल दादा तुम आगे पडो. 7 तारखेला होणाऱ्या ऐतिहासिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि आपल्या जनतेचे उमेदवार, खर तर विशालदादा हे स्वतः उमेदवार नसून जनतेच्या आग्रहाखातर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. अशा आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार विशालदादा उपस्थित समोर सगळे वडीलधारी मंडळी, युवक वर्ग, पत्रकार बंधू, पोलीस प्रशासन. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण आपल्याला माहिती आहे की 3-4 महिने आपण जे TV बघत होता, विशालदादांना तिकीट मिळण्यापासून, विशालदादांना उमेदवारी नाकारल्यानंतर, त्यांचं चिन्ह मिळेपर्यंत, बॅलेट पेपरवर त्यांचं नाव खाली घालण्यापर्यंत जेवढा संघर्ष त्यांना करायला लागला. एक युवक म्हणून जर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, एक युवक म्हणून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एखादा युवक धडपडत असेल आणि त्या युवकाला थांबवण्यासाठी एवढा अट्टास राजकीय नेते काही करत असतील, तर आपल्यासारख्या युवकाचं काम आहे की पक्ष, जात, तट, गट सगळं बाजूला ठेवून विशालदादांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. खरं तर आज मिरजेचा अभिमान वाटतो की एक युवक लढत असताना सगळ्यांनी, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, सगळ्यांनी आपली पक्षाची पादत्राणं बाहेर ठेवून विशालदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले आहेत. खरं तर खासदार गेले महिनाभर इथं प्रचार करतायत. प्रचाराचा मुद्दा त्यांचा कोणताही नाही.
प्रचाराला फिरत असताना त्यांनी 10 वर्ष काय काम केलं सांगत नाहीत, पुढच्या 5 वर्षाचं विजन काय सांगत नाहीत. फक्त यायचं, आमच्यासारख्या नगरसेवकांवर दादागिरीची भाषा करायची आणि आमच्यावर नुसतं नव्हे तर विशालदादांवर भाष्य करत असताना मी तुला पाडलंय, तुझ्या भावाला पाडलंय, म्हणजे एखाद्या उमेदवाराची भाषा कशी असावी याच्यावरून पण त्याचं कॅरेक्टर मूल्यमापन होतं. विशालदादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एज्युकेटेड चेडा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आपल्यासारख्या मिराजे शेर एक गोरगरीब सामान्य दररोज काम करणाऱ्या पोट भरणाऱ्या कामगाराचं शेर म्हणून ओळखलं जातं. आणि या ठिकाणी काय गरज आहे, या ठिकाणी गरिबाला नोकरी पाहिजे, एखादी संस्था चांगली उभा आहे का त्यांचं ते काम गरिबाला मिळालं पाहिजे. आपण काम तर काय केलंच नाही, फक्त यायचं, दादागिरी करायचं, एवढाच विषय आपल्या हातून चालू आहे. मध्यंतरी माझ्यावर आणि माझे वडील असतील, संदीप असेल, आवटी कुटुंबांना सोडत नाही, आवटी कुटुंबांना मातीत घालतो. अरे बाबा, ही खाजा बाबा की बस्ती आहे, इधर मस्ती नाही चलती. ते आवटी कुटुंबे 30-35 वर्ष राजकारण करते, समाजकारण करते, हे सामान्य नागरिकांच्या जीवावर करते. तुम्ही काम काय केलं याच्यासाठी काय बोललाच नाही. नगरसेवकांनी बोलून पत्रकार बांधू तुम्हाला लक्षात आलं असेल की खासदाराचं काम हे जिल्ह्याचा विकास काय केलं हे सांगायचं असतं, नगरसेवकांवर टीका करायचं नसतं. तुम्ही खासदारकीच्या इलेक्शनला थांबलाय का महापालिकेच्या इलेक्शनला थांबलाय हे जनता आता विचार आलेलं आहे. हिंदू बांधवांना माझ्या मिरजेतल्या सगळ्या मंडळांना विनंती आहे, आपल्याकडे या 2-3 दिवसात बरेच जण येतील की हिंदू मतं आपल्याला भारतीय जनता पार्टीला द्यायचं आहे, हिंदू मतं आपल्याला संजय काकांना द्यायचं आहे. पण मिरजेत असलेले सगळे गणपती मंडळ असतील, मिरजेत असतील सगळे नवरात्र मंडळ असतील, तुम्ही मला 10 वर्षाचा इतिहास आठवून सांगा की मिरजेत गणपती उत्सव हा पुण्यानंतर आपल्या इथं होतोय का? 10 वर्षात 11व्या दिवशी संजय काका कुणाला दिसले काय? 10 वर्षात मिरवणुकीत संजय काका कुणाच्या गणपती पुढे नाचले काय? आपल्या मंडळांचा डॉल्बी ज्यावेळी पोलीस स्टेशन हात नेतं, एका तर मंडळानं सांगावं की खासदारांनी फोन केला आणि आमच्या मंडळाचा डॉल्बी सोडलाय. एका तर नवरात्राच्या मंडळानं सांगावं, माझ्या महिला भगिनीनं सांगावं की दांडिया खेळताना डॉल्बी बंद केलाय आणि तिथे खासदारांनी सांगितलंय की आपला सण आहे, यांना सोडून द्या. कारण की खासदार कधी फिरकलेच नाहीत. आज हिंदू समाजाचा सण असेल, परवा बौद्ध धर्माचा सण असेल, बौद्ध धर्माच्या लोकांनी समजावं 10 वर्षात कधी संजय काका आपल्याला आंबेडकर जयंतीला मिरजेत दिसले काय? मिरजेचा उरूस हा ऐतिहासिक उरूस आहे. महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, अनेक भागातून लाखो लोक येत आहेत. का संजय काकांना 2 मिनिटं मिळाला नाही काय मिरजेच्या उरूसाला याला? म्हणजे आपण काय करताय? लोकांची फक्त माती पडपण्याचं काम करताय काय? काम काय केलं आपण? त्याच पद्धतीनं मी अनेकांना आवाहन करतो की येणारे 3-4 दिवस आपल्या सर्वांच्या काळजीचे आहेत. आपल्या सर्वांनी लक्ष ठेवून, आजूबाजूच्या लोकांना लक्ष ठेवून विशाल दादांना कसं मोठ्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य करता येईल, मतदान करता येईल याची दक्षता घ्यावी. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला युवकांसाठी मी साधं उदाहरण सांगतो की अनेक खासदार महाराष्ट्रामध्ये युवकांना संधी मिळावी म्हणून क्रीडा महोत्सव घेतात. 10 वर्षात आपल्या इथं खासदारांनी कधी युवक क्रीडा महोत्सव घेतला का? मिरज शहरामध्ये अनेक गोरगरीब मुलं आज पोलीस भरतीचा प्रयत्न करतायत आणि UPSC MPSCचा अभ्यासिका करतायत, पण खासदारांनी एक सुद्धा आदर्श अभ्यासिका उभा केली नाही, एखादी अकॅडमी का उभा करू वाटली नाही त्यांना. तर यायचं, दादागिरी करायचं, मतं मागायचं, ती मिरजकर जनता आता सहन करणार नाही एवढंच सांगतो. आणि जाता जाताना 1-2 उदाहरण देतो. काम आपल्याकडून अपेक्षितच नाही आहे. जनतेने आता हे मान्यच केलं की आपल्याला खासदारांकडून काम अपेक्षित नाही, पण राजकारण करत असताना एक नीतिमत्ता असते. राजकारण करत असताना नातीगोती सांभाळावी लागतात. मला आवर्जून उल्लेख करावा लागेल दादा की आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक होते. दलित चळवळ ज्यांनी मोठी केली असे विवेक अप्पा कांबळे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक होते. मिरजेत त्यांचं राजकीय कुणासकट वैर असेल, चांगला असेल हा भाग वेगळा आहे, पण मागच्या खासदारकीच्या इलेक्शनला मी साक्षीदार आहे की विवेक अप्पा जात असेल, आटपाडे असेल, अशोकराव कांबळे त्याला साक्षीदार आहेत की महिनाभर गाडी घेऊन ही सगळी कार्यकर्ते घेऊन संजय काकांसाठी राबत होता. पण आप्पा वारल्यानंतर 4 महिने झाले त्यांना घराकडे यायला वेळ मिळाला नाही. ही नैतिकता तुमची, हे राजकारण तुम्ही करता. नुसतं आप्पाच उदाहरण नाहीत, विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मिरजेमध्ये अनेक उदाहरण आहेत. आमच्या बेडगेचे बापू नागरगोजे असतील, राब विचारत
उन्हातानात फिरत होता संजय काकासाठी. वारल्यानंतर 4-6 महिने झालं त्यांच्या घरी सुद्धा गेले नाहीत. म्हणजे तुमची नीतिमत्ता काय आहे की वापरून घ्या आणि सोडून द्या. जो माणूस वारलाय त्याचा आपल्याला तो उपयोग होणार नाही, त्याच्या घरला कशाला जायचं. जो माणूस वारलाय त्याचा राजकीय फायदा आपल्याला होणार नाही, त्याच्या घरला कशाला जायचं. त्यामुळं लोकांनी आता विचार करा. हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, आपल्या घरात कुठली जात खायला घालत नाही. आपल्या घरात काम करणारा माणूस खायला घालतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी मनापासून विचार करावं. आमच्या विशालदादांना बहुसंख्य मतानं निवडून द्यावं. आणि इथं समोर बसलेली सगळी मंडळी ही गेले 30-35 वर्ष मिरजेची सेवा करतायत, अनेक कामं करतायत. तिथं बसणारा एकटा सुद्धा उदाहरण मला सांगा की त्याचं वार्डात काम नाही. आणि अशी सगळी काम करणारी जर विशालदादांच्या पाठीशी पक्ष सोडून उभा राहत असतील तर काम करणारा माणूस म्हणून उभा राहतोय. माझी सगळ्या युवक बांधवांना विनंती आहे की 7 तारखेला जेवढे मॅक्झिमम मतदार बाहेर काढता येईल तेवढे काढून विशालदादाला भरघोस मताने विजयी करूया. आणि जो स्फोट मिरजेतनं विशालदादांच्या बाजूने झाला आणि जिल्ह्यात त्याचं रान पेटलं, त्याच धर्तीवर मिरजेतून मॅक्झिमम लीड देण्याचं काम आपण सगळ्यांनी करूया. एवढंच आमच्या या महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी महापौर महेंद्र बाबासाहेब आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी विनंती. 1 मिनिट 2 मिनिट घ्या. सांगली लोकसभा मतदारसंघाचे आपले अपक्ष उमेदवार आदरणीय विशालदादा पाटील, सांगलीचे माजी मित्र आमचे माजी महापौर किशोरदादा जामदार, माजी महापौर विजयराव धुळुबुळू, सुरेश आवटी व आमचे मिरज हे सर्वच आजी माजी नगरसेवक आणि या ठिकाणी जमलेले पत्रकार बंधू आणि बहिणी, आज विशाल पाटीलच्या प्रचार सभेसाठी आपण सर्वजण एका ठिकाणी जमलो आहे. वेळ कमी असताना 9 वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे. 2च मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो. तो इलेक्शनची प्रचार सभा सुरू झाल्यानंतर विशाल पाटीलची आमची एकदा मिटिंग झाली. विशाल पाटील सांगितलं की मला 100% काँग्रेस पक्षाची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि तुम्ही सर्वजण कामाला लागा. मी असो, सुरेश आवटी, विजयराव धुळुबुळू असून दे, किशोर जामदार असून दे, आम्ही मिरजेचे सर्वजण एकाच ठिकाणी आलो की या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या भारतामध्ये बीजेपीच्या विरोधात लाट आहे. कसल्याही परिस्थितीत आपण बीजेपीच्या विरोधात काम करायसाठी तर आपल्या विरोधात एकच पर्याय होता काँग्रेस पक्षाचा. विशाल पाटलांनी सांगितलं की 100% माझी उमेदवारी निश्चित आहे. मी बी एक पक्षाचा छोटासा कार्यकर्ता आहे. मी बी त्या ठिकाणी वरपर चर्चा केल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की 100% आपल्याला विशाल पाटलांना उमेदवारी मिळणार आहे. म्हणून विशाल पाटीलच आपले लोकसभेचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे असणार या मताने आम्ही मिरजकरांनी सगळ्यांनी एका पद्धतीने काम चालू केलं. आणि जसं जसं दिवस हळूहळू चालू झालं की एका ठिकाणी अशी बातमी आली की या ठिकाणी शिवसेना देखील उमेदवार मागते आणि शिवसेनाचा उमेदवार कोण, ज्याच्या नावामध्ये हार आहे. पुढचं नाव घ्यायची आवश्यकताच नाही आहे. मी ज्या आघाडीत काम करत असताना देखील मी अनेकदा आमच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवक चर्चा केलो की बाबांनो यांची लोकसभेची इलेक्शन होतील, नंतर विधानसभा आहे, नंतर आपल्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहे. आपल्या महानगरपालिका काम करत असताना असा उमेदवार केलं पाहिजे की सांगली महापालिकेचा आपला विकास करण्यासाठी. महाआघाडीच्या उमेदवारांनी एक डमी उमेदवार उभा केलं ते चंद्रहार पाटील, ज्यांचे की विशाल चंद्रकांत पाटील संजय दादांना सुपविल आणि आपला विजय बीजेपीचा निश्चित होईल. पण आम्ही मिरजकडे ठरलं आणि विशाल पाटील सांगितलं दादा तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल, तुम्ही वापस उभा राहा, आम्ही सर्व मिरजकर जिल्ह्यात मेसेज पाठवू आणि तुमच्या मागे ठाम राहू. आणि हाच मेसेज म्हणून आम्ही मिरज पॅटर्नची स्थापना केली. जुनी नव्हे, जुनी मिरज पॅटर्न हे मिरजेच्या विकासासाठी नव्हे तर एखाद्या कार्यक्रमासाठी होती. पण आम्ही ज्या ठिकाणी मिरज पॅटर्न उपासन केलेलं आहे ते विशाल पाटलांना खासदार करण्यासाठी. त्याच्यावर मला बोलायचं नाही आहे. काही लोकांनी आपल्यातल्या खालच्या लोकांबद्दल बोलायचं नाही म्हणून सांगितलंय आणि त्याच्यामध्ये बोलण्याची मला काय आवश्यकता पण नाही. पण या ठिकाणी सांगतो एक विषय, हे निरंजन आवटीने सांगितल्याप्रमाणे जे मकरंद देशपांडे नावाचा एक रस्ता आहे ते ब्राह्मण पुरी राहतो. त्यांनी सांगितलं की आवटी कुटुंबाने बहिणी बाबांना मातीत घालतो. हे आता मला मातीत घालणार. 2003 साली तिला मी निवडून आणलो, माझ्या घरी येऊन बसला.
की अशोक खटावकर मित्र म्हटला मला इथे मत मिळत नाही. मी प्रजाक शिकवले म्हणून नावाचा ते उभा केलो. त्यांनी 87 मतं खाला गावाले का 13 मतांनी बोलणार. हे हिची लायकी. दुसरी गोष्ट 2008 साली मी महापौर झालो. महापौर झाल्यानंतर विकास महाआघाडी सत्ता होती. मुस्लिम समाजाचा म्हणून मैनुद्दीन बागवान महापौर झाला. जैन समाजाचा म्हणून सुरेश आवटी स्टँडिंग चेअरमन झाले. लिंगायत समाजाचा माधवराव कुर्णेला संधी दिली. मराठा म्हणून हरिदास पाटलाला संधी दिली. एक संधी लागली ब्राह्मण समाजाला द्यायचं. मी असो सुरेश आवटी असो आम्ही आमच्या नेत्याकडे रिक्वेस्ट केली आणि याला कोणाला संधी दिली. आणि हे सत्तावर बसल्यानंतर हा गद्दार मुद्दा संपल्या परत निघून गेला. आमच्या जीवावर पद घेतला आणि आमच्याबद्दल बोलतोय. ज्या पक्षात आहे त्या पक्षाला सुद्धा एवढं पद दिलं नाही. हे जी लायकी. आणि आज सांगताना मला आताच की सांगतो गोष्ट 2009 साली ज्यावेळी मिरजेची दंगल झाली. मिरजकरांनो शांत ऐकून घ्या. मिरजेची दंगल झाली. मिरजे दंगल झाली तर 21 दिवस आत होता. हे ज्या पक्षातला एकही माणूस त्याला भेटायला गेला नाही. मी सुरेश औटी फडणवीस त्याला भेटायला गेलो. तेव्हा मैनुद्दीन बागवान फळ जेलमध्ये खायला चालत्या भेटत होता. आणि यांची सत्ता आल्यानंतर 152 मिरजेचे आले होते हिंदू मुस्लिमचे. यांची सत्ता आल्यानंतर मकरंद देशपांडे, पांडू कोरे, चंद्रकांत पाटील आणि सुरेश खाडे हे चौघाचेच केस त्यांनी काढून घेतलं. बाकीचे मिरजेचे जे हिंदुत्ववादी होते सगळ्यांना वारून सोडून दिलं. एकाचही केस तिने काढली नाही. सगळ्यांना वारून सोडून दिलं. ज्यावेळी आमची सत्ता आली आम्ही आमच्या नेत्याकडे बसून काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता आल्यानंतर मिरजेतल्या हिंदू मुस्लिम सगळ्यांची एक केसेस सगळे नील करून घेतलेलं आहे. आम्ही जातीवाद केलो नाही. आम्ही हिंदू मुस्लिम सगळ्यांची केस काढून घेतलं आणि हे चौघांनीच आपली केस काढली. म्हणजे हिंदुत्वाद्याला सुद्धा यांनी वारवलं होतं. बेट्या तुझी लायकी किती कुणाबद्दल बोलतोय अवकाश जरा काय माझ्यामध्ये बोलायचं. तुम्ही नरेंद्र आवटी तुम्ही त्यांना तुमच्या वाडात केलंय. मी आज ब्राह्मणपूरच्या जाऊन तिच्या मतदारसंघात निवडून आलोय आणि मी अजून मी आव्हान देतो तू मिरजेत कुठल्याही वाडात उभा तुझी डिपॉझिट ठेवणार नाही. मी उभा नाही. माझा छोटासा कार्यकर्ता घेऊन तुझी डिपॉझिट परत माझ्याबद्दल बोलला तर याद राख. परत माझ्याबद्दल बोलला तर याद राख. नुसतं बोट पण केलं नाही तू कुठे निघून जाते तो पत्ता कुठंच लागणार नाही. आपली आवडत परत बोलायचं. माझी सगळ्यांना आव्हान आहे. वेळ फार कमी असल्याने येत्या 7 तारखेला कुठल्याही चर्चेला बळी न पडता हे चंद्रहार पाटीलला मत देणे म्हणजे बीजेपीला मत देणे आहे. 2 दिवसामध्ये काही लोक अफवा उठवतील आणि चंद्रहार पाटील मागे नाही. चंद्रहार पाटलाला मत देणे म्हणजे बीजेपीचा मत देणे आहे. हे सगळ्यांना लक्षात ठेवावे. आणि येत्या 7 तारखेला आता 2-3 दिवसामध्ये अनेक लोक पाकिटं वाटतील. हे पाकिटं घ्यायचं आणि पाकिटचं ध्यान ठेवून पाकिटलाच मतदान करायचं. जय हिंद जय महाराज. सर्वांना विनंती आहे. पाठीमागच्या बाजून छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा निघालेली आहे. त्यांना अडचण होईल असं कोणी थांबू नये. कृपया सर्वांना विनंती आहे त्यांना रस्ता व्यवस्थित रिकामा करून द्या. यानंतर माननीय अय्याजभाई नायकवडी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सन्माननीय व्यासपीठ, हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं और जमाना हमसे है, हम जमाने से नहीं. ही व्याख्या आहे विशाल पाटलांची. ही व्याख्या आहे विशाल पाटलांच्या नेतृत्वाची, त्याच्या व्यक्तित्वाची. आणि म्हणून या लोकसभेच्या माध्यमातून ज्या वेळेला मिरज विधानसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं या ठिकाणी आपण ही सभा आयोजित करतो त्यावेळेला एक प्रकारचं ऐकून घेण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. पुण्यश्लोक छत्रपती श्री महाराज की. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की. जय भवानी, जय
विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक आल्या. या मिरवणुकीला पुष्पहार घालण्यासाठी आपल्या जनतेचे उमेदवार आदरणीय विशालदादा त्या मिरवणुकीवर हार अर्पण करून त्यांचं स्वागत करतील. या ठिकाणी सर्व मतदार नागरिकांना सूचना आहे की रविवार दिनांक 5 रोजी माननीय दलित वंचित दलितचे आघाडीचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे विशाल पाटले वसंतदादांच्या नातवाला पाठिंबा देण्यासाठी त्या किसान चौकामध्ये त्यांची जाहीर सभा ठेवलेली आहे. आणि माझ्या प्रमुख नेत्यांना विनंती आहे, आज जर कोणाचं बोलायचं राहिलं असेल तर त्यांनी 5 तारखेला बोलावं आणि अजून 5 मिनिटं थांबा. विशालदादा आपल्याशी संवाद साधणार आहे. येणाऱ्या मिरवणुकीचं विशालदादा प्रेमींच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. शिवभक्त संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं होत असलेल्या या मिरवणुकीचं या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज की. मंचावरील सर्व मान्यवर तसेच मिरजकर जनता, लोकसभा 2024 ची जी निवडणूक आहे ती निवडणूक ही फक्त इतर निवडणुकींसाठी लोकसभेची निवडणूक नसून ही निवडणूक ही आपल्या अस्तित्वाची, संविधान टिकवण्याची आणि आपला मान सन्मान, समता, बंधुता ही टिकवण्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये भारत देशामध्ये गेल्या 6-7 महिन्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये भाजपच्या विरोधात रण उठवलं आणि त्या माध्यमातून ज्या पद्धतीने या भाजपच्या विरोधात एक हे सेट केलं, त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज इथं अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या परवानगीने पाठिंबा जाहीर करत आहोत. तसेच येत्या 5 तारखेला सकाळी 5:10 वाजता याच इथे किसान चौकामध्ये जाहीर सभा घेण्यात येत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये विशालदादांना जास्तीत जास्त मतदान करून आपण त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचे हे आवाहन करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. अरे डाव्या साईडला पाकिट आहे रे. यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत
ते आपल्या लोकसभेचे सगळ्यांच्या मनातले उमेदवार माननीय विशालदादा पाटील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत होते. एकच वादा, एकच वादा. मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त गेले 2-4 महिने आपण प्रत्येक मतदारसंघाचा, विधानसभा मतदारसंघाचा, तालुक्याचा दौरा करतोय. हा दौरा करता करता शेवटी आपण आपल्या होम पिचवर आज सांगली मिरजेत आलेलो. तुम्हाला मिरजेचं वातावरण जे दिसतंय ते बघून आपल्या सगळ्यांना आनंद होतोय. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं या मिरजेतनं वातावरण निर्मिती झाली त्या पद्धतीनं ह्या मिरजेचं वारं हे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावागावात पोहोचतं. प्रत्येक गावागावात आता हाक आलेली आहे की हा सांगलीचा स्वाभिमान जगवण्यासाठी विशाल पाटलाला निवडून आणलं पाहिजे. वाड्या वस्तीवरली, शहरातली प्रत्येक ठिकाणी माणसं आता म्हणतात की खूप झालं, आम्हाला बदल हवे, आम्हाला बदल हवा होता, आम्हाला चांगला उमेदवार हवा होता. पण चांगला उमेदवार मिळू नये म्हणून काही मंडळींनी सेटलमेंटचं राजकारण केलं. कुणाला तरी उभं करायचं, कुणाला तरी नाटके करायला लावायची आणि ही जागा आपल्याला मिळू नये यासाठी प्रयत्न करा. काँग्रेस पक्षाचा विचार या जिल्ह्यातनं संपवण्याचा डाव कुणीतरी आखत आणि हा डाव आखत असताना जाणून बुजून हा सगळं खापर काँग्रेस पक्षाच्या नावावर सोडायची गरज त्यांना वाटते. मी काय स्वार्थासाठी लढतो नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा या माझ्यात आहेत हे मी समजतो. तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे होते की एक चांगला उमेदवार लढावा, वसंतदादांच्या विचाराचा, काँग्रेस पक्षाच्या विचाराचा उमेदवार लढावा, म्हणून तुम्ही मला या ठिकाणी उभं केलं ह्याची मला जाणीव आहे. आणि म्हणून जेव्हा मला ऑफर आल्या माघार घ्या, राज्यसभा देतो, माघार घ्या, विधान परिषद देतो, त्यावेळी मी त्या लोकांना सांगितलं माझ्याकडनं कधी होणार. मला ऑफर आली शिवसेनेतनं उभा राहा, तुम्ही मागच्या स्वाभिमानातनं उभारला होता, यावेळी शिवसेनेत. मी म्हणलं मागच्या वेळी उभारलो, माझ्या पक्षाने आदेश दिला होता मी उभारलो. दुसऱ्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या कामाला मला भाजपने खूप ऑफर दिल्या की तुम्ही भाजपमधून उभा राहा. मी त्याला कधीही मान्य करणार नाही म्हणून सांगितलं. मग शिवसेनेची ऑफर मी कशी स्वीकार? एकदा ठरवलंय मला ह्या जातीवादी कुठल्याही शक्तीकडे जायचं नाही, तर मला एकच पक्ष माहित आहे, तो आहे माझा काँग्रेस पक्ष. माझा जन्म ह्या काँग्रेस पक्षात झालेला आहे, वसंतदादांनी घडवलेल्या काँग्रेस पक्षात माझा जन्म झाला आहे. आणि मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा काँग्रेससाठीच काम करत राहणार. माझ्या वडिलांची, माझ्या आजोबांची, आमच्या 4 पिढ्या आता काँग्रेस पक्षासाठी राबतात. म्हणून काँग्रेस पक्षाचं धाडस होत नाही विशाल पाटलाला निलंबन करायचं. काँग्रेस पक्ष आपण चालवतो, काँग्रेस पक्ष विचारधारा आपण पुढे नेलेली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी परवा दिवशीच्या कार्यक्रमात यावं. आज वेळेअभावी मला बोलता येत नाही आहे, मात्र पुढच्या कार्यक्रमात सविस्तर भाषण आपण त्या ठिकाणी देऊ. आपण सगळे आलात 5 तारखेला सकाळी 9 वाजता या ठिकाणी जमूया. मिरजेची एकही गल्ली मोकळी दिसली पाहिजे नाही. सगळे रस्ते जॅम पॅक करायचा आहे. तुम्ही इथं आलात, माझा ऐकून घेतला, आम्हाला उशीर झाला बद्दल आपली क्षमा मागतो. आपल्या जागेतून धन्यवाद. नियोजनाच्या दृष्टीने आपल्याला फार कमी बोलायला मिळालं.